आजचा आपला विषय आहे मेलाझ्मा. मेलाझ्मा हा स्त्रियांसाठी खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. आता बऱ्याचदा काय होतं, की याच्यामध्ये काही-काही मिथ्स पण आहेत. तर हायपर पिगमेंटेशन आणि मेलाझ्मा ह्या 2 गोष्टी एकच आहे असं सगळ्यांना वाटतं. पण हायपर पिगमेंटेशन म्हणजे तुमच्या शरीरावर कुठेही आलेला डार्कनिंग ऑफ स्किन आणि तो कशामुळे एकतर स्किन इंजुरी असू शकते किंवा सन डॅमेज असू शकतं. ते कुठेही येऊ शकतं. हातावर, पायावर, मानेवर, पाठीवर. तर हे असतं हायपर पिगमेंटेशन. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे स्किनला इंजुरी झालेली असते. आणि मेलॅझ्मा हा जो प्रकार आहे, हा जनरली हार्मोनिक इम्बॅलन्समुळे येणारा प्रकार आहे. सन डॅमेजमुळे जर मेलॅझ्मा आला चेहऱ्यावर, तर तो अगदी एखाद्या महिन्यात पण जाऊ शकतो. म्हणून त्याला आपण हायपर पिगमेंटेशन म्हणतो. तर मेलॅझ्मा हा जेव्हा हा मेलॅझ्मा हा जास्त करून स्त्रियांमध्ये आढळतो. पण असंही नाही की फक्त स्त्रियांमध्येच आढळतो आणि पुरुषांमध्ये नसतो. पुरुषांमध्ये सुद्धा मेलॅझ्मा दिसून येतो. मेलॅझ्मा हा चेहऱ्यावर एक प्रकारे बटरफ्लाय ह्या आकाराची येणारी काळी त्वचा आहे. तर बटरफ्लाय सारखा आकार कधी येतो तुमच्या बोथ चिक्सवर, मग तुमच्या आयब्रोजवर आणि नाकावर. म्हणजे ही अगदी बटरफ्लाय सारखी दिसते. आणि मेलॅनिनमध्ये काय होतं, की मेलॅझ्मामध्ये मेलॅनिनचं प्रोडक्शन होतं. ॲक्च्युअली मेलॅझ्मा काय आहे, की ओव्हर प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन. तर ते कशामुळे होतं, की स्किनला काहीतरी आपल्या इंजुरी होणार आहे किंवा काहीतरी त्रासदायक स्किनमध्ये झालंय. म्हणून तिथे मेलॅनिन सिक्रेट व्हायला लागतं. ते सिक्रेट झालं, की तिथली स्किन काळी होते. आता मेलॅझ्मा हा खूपच अवघड आहे दुरुस्त करायला, असं सगळेजण का म्हणतात? कारण तिथे जे ओव्हर प्रोडक्शन कंटिन्यूअस होतंय मेलॅनिनचं, त्याला थांबवण्यासाठी तसं सिग्नलिंग जे असतं, की आता इथे धोका आहे म्हणून मेलॅनिन जमा होतंय. तर ते जे बॉडीकडून जाणारा सिग्नल आहे, त्याला थांबवण्यासाठी पण आपल्याला बरेचसे चेंजेस करावे लागतात. अजून एक आहे, की सगळ्यांना असं वाटतं, की मेलॅझ्मासाठी एकच ट्रीटमेंट असते. हे खूप मोठं मिथ आहे. मेलॅझ्मासाठी कुठली एकच ट्रीटमेंट असेल, तर ती एकच ट्रीटमेंट त्याला क्युअर करू शकते असं अजिबात नाही. मेलॅनिनसाठी मेडिसिन पण द्यावे लागतात, काही स्किन ट्रीटमेंट पण करावे लागतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लेझर पण येतात, पिलिंग पण येतं आणि त्याच्यासोबत मेडिसिन. आणि अजून एक मिथ हे आहे, की मेलॅझ्मा जर झाला असेल, तर आता ऑलरेडी ते मेलॅझ्मा तुमच्या चेहऱ्यावर आहे, तर मग त्याला सनस्क्रीन लावायची काय गरज आहे? हे अतिशय चुकीचं आहे. मेलॅझ्मा असेल आणि तुम्ही सनस्क्रीन जर नाही लावलं, तुमच्या स्किनचं रुटीन जर नाही ठेवलं, तर ते अजून डार्क होत जातात आणि मग त्याला कव्हर करायला तेवढंच हार्ड जातं किंवा खूप ती प्रोसेस जी आहे ती लाँग ट्रीटमेंट त्याच्यासाठी लागते. तर हे सगळं जर टाळायचं असेल, तर तुम्ही मेलॅझ्मा असेल तर पहिले तुमचं स्किन रुटीन चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आता हे झाले मिथ्स. आता आपण बघूया की मेलॅझ्माचे कॉज काय आहे नेमके? तर स्त्रियांमध्ये खूप हार्मोन्समध्ये इंटरॅक्शन होत असतं. स्त्रियांमध्ये 3 स्टेजेस असतात. एक तर मॅच्युरेशन पिरियड म्हणजे मेनार्की पिरियड, दुसरा प्रेग्नन्सीचा पिरियड आणि तिसरा जो असतो तो मेनोपॉज. तर प्रत्येक स्त्री ह्या 3 अवस्थांमधून जात असते. तर मेनार्कीमध्ये जनरली ॲक्ने आणि स्कार हे होण्याचे चान्सेस असतात. हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही होतात. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी हा खूप मोठा काळ आहे, की त्याच्यामध्ये मेलॅझ्मा बऱ्याचशा स्त्रियांना येतो. तर बऱ्याचदा असं गृहीत धरलं जातं, की प्रेग्नन्सीमध्येच मेलॅझ्मा येतो. हे सुद्धा खरं नाहीये. प्रेग्नन्सीमध्ये येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे काही स्त्रियांना प्रेग्नन्सीनंतर मेलॅझ्मा येतो. काहींना मेनोपॉज नंतर येतो. काहींना दुसरे हार्मोनिक जर डिसीज असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा मेलॅझ्मा येऊ शकतो. मग आता ते डिसीज काय आहे ते बघूया. तर मेलॅझ्माची कारणं अशा पद्धतीने आहे. एक तर तुम्हाला प्रेग्नन्सी पिरियडमध्ये मेलॅझ्मा येऊ शकतो. दुसरं मेनोपॉज किंवा प्री मेनोपॉजमध्ये मेलॅनिन येऊ शकतं. तिसरं तुम्ही जर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असाल आणि ते जास्त काळ घेतल्या, त्या मेडिसिनमुळे सुद्धा मेलॅझ्मा होतो. दुसरे काही मेडिकेशन आहे काही आजारासाठी जे लाँग टर्म घेतले जातात, त्यांनी सुद्धा मेलॅझ्मा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जे हार्मोनिक इम्बॅलन्सचे डिसीज ज्याच्यामुळे मेलॅझ्मा होऊ शकते, तो पहिला मोठा डिसीज आहे थायरॉइड. थायरॉइडचे 2 प्रकार आहे, हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम. तर हायपरमध्ये थायरॉइडचे सिक्रेशन वाढतात, हायपोमध्ये ते कमी होतात. तर ह्या दोन्हीमध्ये स्किन इन्व्हॉल्व असते
आणि ह्याच्यामध्ये थायरॉइडच्या स्त्रियांना जास्त प्रमाणात मेलॅझ्माचा त्रास होतो. कारण त्यांची स्किन सेन्सिटिव्ह झालेली असते आणि हार्मोन्स हे नॉर्मल असतात. ह्याच्यानंतर हार्मोनिक इम्बॅलन्समध्ये डायबिटीस. जर 40 ते 45 या काळामध्ये जर डायबिटीस झाला असेल, तर अशा स्त्रियांमध्ये खूपच किचकट मेलॅझ्मा असतो, चिवट म्हणू त्याला. असे पण पेशंट आहेत की ज्यांना वयाच्या 60व्या वर्षी झालेले आणि सोबत त्यांचा डायबिटीस हा काही कंट्रोलमध्ये नसतो. त्यांची शुगर लेवल कंटिन्युअस फ्लक्च्युएशनमध्ये असते. अशा स्त्रियांचा मेलॅझ्मा पण बऱ्याचदा कव्हर होण्यासाठी कष्टदायक असतो. मेलॅझ्मामध्ये आयुर्वेदानुसार काय काय उपचार सांगितले आहेत ते आपण बघूया. तर पहिले तर हे बघूया की मेलॅझ्माला आयुर्वेदामध्ये काय म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये ह्याला वांग असं म्हटलं जातं. वांग हे बऱ्याच लोकांना पटकन कळतं, मेलॅझ्मा म्हणजे वांग. तर बऱ्याचशा स्त्रियांच्या चेहऱ्यावर जे वांग येतं, तर आयुर्वेदानुसार जेव्हा वातपित्त कफाची दृष्टी होते, तेव्हा वांग हे 3 प्रकारचं दिसतं, वातज, पित्तज आणि कफज. तर हे जे वांग दिसून येतं, आयुर्वेदानुसार याची काय काय कारणं आहे. आयुर्वेदानुसार हार्मोनिक इम्बॅलन्सच्या ते सोडून असं आयुर्वेदात म्हटलं जातं की तेव्हा तुमच्या डायजेशनमध्ये पित्त ज्या प्रमाणात तयार होतं, त्या प्रमाणामध्ये जर त्या पित्ताचं युटिलायझेशन होत असेल, ते आपल्या स्वगृही असेल आणि बरोबर असेल नॉर्मल, तर मग तुम्हाला त्वचेचे विकार जे होतात, ते होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता जेव्हा पित्त तुमचं वाढतं, तर बऱ्याचदा जेव्हा मेलॅझ्माचा पेशंट येतो, तेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो, तेव्हा आमच्या असंही लक्षात येतं, की मेलॅझमाच्या पेशंटचं डायजेशन प्रॉपर नसतं आणि शक्यतो त्यांना आम्लपित्ताचा त्रास जास्त असतो. मग ज्यांना आम्लपित्त आहे, ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे, त्यांना उष्णता जाणवते, अशा लोकांमध्ये वांग हा प्रकार दिसून येतो. तर जसं मॉडर्न सायन्स म्हणतं की हार्मोनिक इम्बॅलन्स, तर त्याच्यासोबत आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे, की जेव्हा पित्ताची उष्णता तुमच्या शरीरात सगळीकडे इंटरॅक्ट करायला लागते, तेव्हा तुम्हाला स्किनचे आजार होतात. तर त्याच्यात मेलॅझमा, ज्याला आपण वांग म्हणतो, हा पण एक प्रकार आहे. मग आयुर्वेदामध्ये वांगावर काय चिकित्सा आहे? तर आयुर्वेदामध्ये वांगासाठी जी मेडिसिन चिकित्सा आहे, म्हणजे औषधी चिकित्सा आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही जी मेडिसिन्स देतो, तर त्यामध्ये वांग कमी होण्यासाठी आणि जे ओव्हर प्रोडक्शन मेलॅनिनचं होतं, ते कमी होण्यासाठी पित्ताला नॉर्मल करणं आणि ज्या पित्तामुळे, वाढलेल्या पित्तामुळे उष्णता आणि काळपटपणा त्वचेवर आलेला आहे, त्या पित्ताला कमी केलं की हे कमी व्हायला लागतं. त्याच्यासोबत वर्ण्य चिकित्सा पण केली जाते. त्याच्यामध्ये वर्ण्य औषधी द्रव्यांचं लेपन चिकित्सा पण करता येते आयुर्वेदानुसार. आणि त्या पद्धतीने अजून जे फेशियलचे प्रकार आहेत, तर पोटली फेशियल पण करता येतं. तर ते पोटली फेशियल पण वर्ण्य औषधी द्रव्यांचंच केलं जातं. तर ते आणि मेडिसिन हे व्यवस्थित जर याची ट्रीटमेंट केली, तर मेलॅझ्मा पूर्णपणे बरा होतो. फक्त मेलॅझ्मा बरा व्हायला 6 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असते. मग त्याच्यामध्ये पूर्ण हार्मोनिक इम्बॅलन्स किंवा अजून काय काय कारणं आहे, त्या पद्धतीने जेव्हा चिकित्सा केल्या जाते, तर मग त्याच्यामुळे ते सबसाईड होतं आणि मेलॅझमाची चांगली चिकित्सा केल्या जाते. आता मेलॅझमामध्ये जे आपण पिलिंग म्हणतो, ते सुद्धा चांगलं आहे, की पिलिंग केलं आणि त्याच्यासोबत मेडिसिन दिले आणि लेझर केलं, तर त्याने सुद्धा मेलॅझमा कव्हर होतो. तर अशा पद्धतीने पेशंटला बरं करणं हाच आमचा मूळ उद्देश असतो. मग त्यासाठी कुठली पण जी योग्य चिकित्सा आहे ती आम्ही करतो आणि पेशंट दुरुस्त करतो. त्याच्यामुळे ज्या स्त्रियांना मेलॅझमा आहे त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. 6 महिने आयुर्वेदातली औषधं घेतली आणि त्या औषधीचे आम्ही तयार केलेले वेगवेगळे लेपन आणि क्रीम वापरले, तरी सुद्धा मेलॅझमा पूर्ण 100% क्युअर होतो. फक्त त्यांना ते रेग्युलर करायचं असतं. त्याच्यात ब्रेक नको. मग तुम्हाला मेलॅझमा तुमचा गेलाच म्हणून समजा. तर मेलॅझमा काही एवढा कष्टसाध्य नाहीये. तो बरा होऊ शकतो. थँक यू.